नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू TW म्हणजे टेस्टवायझर. आजचा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी म्हणजे HSC बोर्ड परीक्षा 2026 देणाऱ्या माझ्या सर्व हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे. मला एक गोष्ट सांगा, तुमच्यापैकी किती जणांना गणितात आपल्या मॅथ्समध्ये 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचं स्वप्न आहे? मला माहिती आहे, प्रत्येकालाच वाटतं की मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळावेत, पण अनेकदा असं होतं की आपण खूप अभ्यास करतो, खूप मेहनत घेतो, पण अपेक्षित मार्क्स मिळत नाहीत. याचं कारण काय? याचं कारण आहे फक्त हार्ड वर्क. पण मित्रांनो, आता वेळ आली आहे हार्ड वर्कसोबत स्मार्ट वर्क करण्याची. आणि हे स्मार्ट वर्क कसं करायचं याचीच किल्ली आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आज आपण मॅथ्सच्या अशा काही सर्वात महत्त्वाच्या चॅप्टर्सबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला सहज 90+चा टप्पा गाठायला मदत करतील. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज आपण महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेलं मॅथ्सचं अधिकृत चॅप्टर वाईज वेटेज म्हणजे चॅप्टर वाईज वेटेज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमची मॅथ्सची तयारी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकतो. तुमच्या बोर्ड परीक्षेला आता फक्त मोजकेच दिवस उरले आहेत. बघायला गेलं तर साधारणपणे 100 दिवसांचाच प्रभावी वेळ आपल्या हातात आहे, कारण त्यानंतर प्रॅक्टिकल्स आणि बाकी गोष्टींमध्ये वेळ जातो. मग या 100 दिवसांत संपूर्ण अभ्यास कसा करायचा, कोणकोणत्या चॅप्टर्सवर जास्त लक्ष केंद्रित करायचं, हे सगळं आज क्लिअर होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला मॅथ्सचा संपूर्ण सिलेबस आणि त्याचं मार्कांचं विभाजन दिसत असेल. इथे दोन महत्त्वाचे कॉलम आहेत. पहिला आहे मार्क्स विदाउट ऑप्शन आणि दुसरा आहे मार्क्स विथ ऑप्शन. आता यातला फरक आधी समजून घेऊ. मार्क्स विदाउट ऑप्शन म्हणजे तुम्हाला कंपल्सरी 80 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे, पण मार्क्स विथ ऑप्शनचा कॉलम बघा, टोटल 112 मार्कांची आहे. याचा अर्थ बोर्ड तुम्हाला 112 मार्कांचे प्रश्न विचारणार आहे, ज्यापैकी तुम्हाला फक्त 80 मार्कांचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुमच्याकडे तब्बल 32 मार्कांचा ऑप्शन आहे. आणि हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला याच ऑप्शनचा फायदा घेऊन स्मार्ट स्टडी करायचा आहे. आपल्या अधिकृत सिलेबसनुसार मॅथ्स 2 भागांमध्ये विभागलेला आहे, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. मॅथ्स 1 मध्ये चॅप्टर 1 मॅथमॅटिकल लॉजिकपासून चॅप्टर 7 लिनियर प्रोग्रामिंगपर्यंतचा भाग आहे. आणि मॅथ्स 2 ची सुरुवात होते चॅप्टर 8 डिफरन्शिएशनपासून आणि तो जातो चॅप्टर 15 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनपर्यंत. चला, आता आपण या योग्य विभागणीनुसार विश्लेषण करूया आणि बघूया की सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणजे सर्वात जास्त मार्क्स देणारे चॅप्टर्स कोणते. सर्वात आधी बोलूया मॅथ्स 1 बद्दल. हा भाग तुलनात्मकपणे सोपा आणि स्कोरिंग मानला जातो. पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. याला ऑप्शनसहित 8 मार्क्स आहेत. हा चॅप्टर खूप सोपा आहे आणि हक्काचे मार्क्स देणारा आहे. यातील प्रश्न चुकण्याची शक्यता खूप कमी असते. दुसरा आहे मॅट्रायसेस. याला ऑप्शनसहित 6 मार्क्स आहेत. हा सुद्धा एक सोपा आणि स्कोरिंग चॅप्टर आहे. आता येतो तिसरा चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. याला ऑप्शनसहित तब्बल 10 मार्क्स आहेत. हा एक हाय वेटेज चॅप्टर आहे. अनेक विद्यार्थ्यांना हा थोडा अवघड वाटतो, पण जर तुम्ही याचे फॉर्म्युले आणि कन्सेप्ट्स व्यवस्थित केले तर हे 10 मार्क्स तुमचे पक्के आहेत. त्यानंतर आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. याला 6 मार्क्स आहेत. आणि मग येतो आपला मॅथ्स 1चा बाहुबली चॅप्टर वेक्टर्स. या चॅप्टरला ऑप्शनसहित तब्बल 12 मार्क्स आहेत. मित्रांनो, 12 मार्क्स हा या भागातील सर्वात जास्त वेटेज असलेला चॅप्टर आहे. याला अजिबात ऑप्शनला टाकू नका. पुढचा चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन. याला ऑप्शनसहित 10 मार्क्स आहेत. वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन हे दोन्ही चॅप्टर्स मिळून तुम्हाला तब्बल 22 मार्क्स देतात. विचार करा, फक्त 2 चॅप्टर्स आणि 22 मार्क्स. आणि मॅथ्स 1 मधला शेवटचा चॅप्टर म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग LPP. याला फक्त 4 मार्क्स आहेत. पण हा चॅप्टर इतका सोपा आहे की याचे मार्क्स आपल्याला फुकट मिळाल्यासारखे आहेत. एक ग्राफ काढायचा आणि उत्तर तुमच्या समोर. तर मॅथ्स 1 मधले हाय वेटेज चॅप्टर्स कोणते झाले? वेक्टर्स 12 मार्क्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 10 मार्क्स, लाईन अँड प्लेन 10 मार्क्स. आता वळूया आपल्या मॅथ्स 2 कडे, जो अनेक विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी असतो. पण घाबरू नका, आपण त्याचीही व्यवस्थित चिरफाड करूया. मॅथ्स 2 म्हणजे प्रामुख्याने कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी. याची सुरुवात होते डिफरन्सिएशनपासून, ज्याला 9 मार्क्स आहेत. हा संपूर्ण कॅल्क्युलसचा पाया आहे. त्यामुळे हा चॅप्टर पक्का करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याच जोडीला आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. यालाही 9 मार्क्स आहेत. आणि मग येतो महासागर इंडेफिनाइट इंटिग्रेशन. याला 10 मार्क्स आहेत. खरं सांगायचं तर इंटिग्रेशन म्हणजे ना, एखाद्या रिलेशनशिपसारखा आहे. जर बेसिक कन्सेप्ट्स आणि फॉर्म्युले क्लिअर नसतील तर पुढे जाऊन प्रॉब्लेम. पण एकदा का तुम्हाला ते समजलं की याच्यासारखा इंटरेस्टिंग टॉपिक नाही. त्यानंतर आहे डेफिनाइट इंटिग्रेशन, ज्याला 6 मार्क्स आहेत. आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, ज्याला 4 मार्क्स आहेत. म्हणजे एकूण इंटिग्रेशन या कुटुंबाला 20 मार्कांचं वेटेज आहे.
त्यानंतर येतो डिफरन्शियल इक्वेशन्स, याला 8 मार्क्स आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि स्कोरिंग चॅप्टर आहे. आणि शेवटी येतात 2 सोपे आणि छोटे चॅप्टर्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स. या दोघांना मिळून ऑप्शनसहित 10 मार्क्स आहेत. हे चॅप्टर्स खूप सोपे आहेत आणि कमी वेळात पूर्ण होतात. तर मॅथ्स 2 मधले हाय वेटेज चॅप्टर्स कोणते झाले? इंडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क्स, डिफरन्सिएशन 9 मार्क्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज 9 मार्क्स आणि डिफरन्शियल इक्वेशन्स 8 मार्क्स. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर, तुम्ही वेटेज तर सांगितलं, पण अभ्यास करायचा कसा? स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? शांत रहा, मी आहे ना. आपली स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. आपल्याला पॅरेटो प्रिन्सिपल वापरायचा आहे, म्हणजे 80-20 रूल. आपल्याला त्या 20% चॅप्टर्सवर आधी लक्ष द्यायचं आहे, जे आपल्याला 80% मार्क्स देतील. तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे हे हाय वेटेज चॅप्टर्स. 1. वेक्टर्स 12 मार्क्स. 2. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 10 मार्क्स. 3. लाईन अँड प्लेन 10 मार्क्स. 4. इंडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क्स. 5. डिफरन्सिएशन 9 मार्क्स. 6. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज 9 मार्क्स. 7. डिफरन्शियल इक्वेशन्स 8 मार्क्स आणि मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्स. तुम्ही फक्त या 8 चॅप्टर्सची बेरीज करा, ती होते तब्बल 76 मार्क्स. विचार करा, 15 पैकी फक्त 8 चॅप्टर्स करून तुम्ही 76 मार्क्स मिळवण्याच्या स्थितीत पोहोचता. हे आहे स्मार्ट वर्क. एकदा का तुमचे हे चॅप्टर्स पक्के झाले की मग उरलेल्या चॅप्टर्सकडे वळा, जसं की मॅट्रायसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, LPP, प्रोबॅबिलिटी. हे चॅप्टर्स सोपे आहेत आणि तुमचा स्कोअर 90च्या पुढे नेण्यासाठी बूस्टरचं काम करतील. पण आता सर्वात मोठा प्रश्न, प्रॅक्टिस कुठून करायची? कन्सेप्ट समजले, वेटेज समजलं, पण बोर्डाला नेमके कसे प्रश्न येतात हे कसे कळणार? मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका शोधण्यातच आपला अर्धा वेळ निघून जातो. थांबा, तुमची ही अडचण सुद्धा टेस्टवायझरने सोडवली आहे. खास तुमच्या HSC 2026च्या बॅचसाठी आम्ही घेऊन आलोय आमचं नवीन ईबुक, टेस्टवायझर्स PCM बोर्ड बूस्टर, म्हणजे BB, द अल्टिमेट क्लास 12th महाराष्ट्र HSC बोर्ड PCM PYQ बँक. हे फक्त एक पुस्तक नाहीये, तर तुमच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठीचा तुमचा हक्काचा साथी आहे. या ईबुकमध्ये तुम्हाला काय काय मिळेल? यात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही विषयांचे मागील 13 वर्षांचे, म्हणजे 2013 पासून ते अगदी लेटेस्ट 2025च्या सॅम्पल पेपरपर्यंतचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे PYQs मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व प्रश्न चॅप्टर वाईज आणि मार्क वाईज विभागलेले आहेत. म्हणजे तुम्ही जो चॅप्टर वाचत आहात त्याच चॅप्टरवर बोर्डात आजपर्यंत 1 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा आणि 4 मार्काचे कोणते प्रश्न आले आहेत हे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल. आणि इतकंच नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर सोल्युशन, म्हणजे डिटेल सोल्युशन सुद्धा यात दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इतरत्र कुठेही उत्तरे शोधण्याची गरज नाही. या एकाच ईबुकमुळे तुमचा PYQ शोधण्याचा वेळ वाचेल, तुम्हाला बोर्डाचा पेपर पॅटर्न समजेल आणि तुमची प्रॅक्टिस इतकी जबरदस्त होईल की बोर्डाचा पेपर तुम्हाला खूप सोपा वाटेल. या PCM बोर्ड बूस्टर ईबुकची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच जाऊन ते नक्की चेक करा. मला खात्री आहे की तुमच्या तयारीला यामुळे एक नवी दिशा मिळेल. चला, आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मित्रांनो, आता तुमच्याकडे रोडमॅप तयार आहे. तुम्हाला माहिती आहे की कोणत्या रस्त्याने जायचं आहे. वेळ कमी आहे, पण अशक्य काही नाही. जे चॅप्टर्स जास्त मार्कांचे आहेत त्यांना जास्त वेळ द्या, जे कमी मार्कांचे आहेत त्यांना कमी वेळ द्या. ज्या चॅप्टरचं जेवढं वजन त्याला तेवढाच मान द्या. रोजचा एक टाइम टेबल बनवा, त्यात हे हाय वेटेज चॅप्टर्सला प्राधान्य द्या. कन्सेप्ट समजून घ्या, फॉर्म्युले पाठ करा आणि मग आपल्या बोर्ड बूस्टर ईबुकमधून त्या चॅप्टरचे सगळे PYQs सोडवून काढा. बघा तुमचा आत्मविश्वास कसा दुप्पट होतो. आज आपण मॅथ्सबद्दल बोललो. जर तुम्हाला असाच डिटेल व्हिडिओ फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या चॅप्टर वाईज वेटेजवर हवा असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खाली कॉमेंट बॉक्समध्ये फक्त फिजिक्स किंवा केमिस्ट्री असं टाईप करा. ज्या विषयाच्या जास्त कॉमेंट्स येतील पुढचा व्हिडिओ त्यावरच बनेल. आणि हो, एक शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्ञान वाटल्याने वाढतं. हा व्हिडिओ तुमच्यासारख्याच तुमच्या अनेक मित्रांसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या व्हिडिओला तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या मित्रांना पर्सनली नक्की शेअर करा. चला, सगळे मिळून अभ्यास करूया आणि एकत्र मिळून यश मिळवूया. जर तुम्ही टेस्टवायझर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण HSC 2026 साठी असे अनेक स्ट्रॅटेजीचे आणि अभ्यासाचे व्हिडिओज यापुढेही येत राहतील. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. घाबरू नका, फक्त योग्य दिशेने मेहनत घेत रहा. यश तुमचंच आहे. लक्षात ठेवा, टेस्टवायझर नेहमी तुमच्यासोबत आहे. अभ्यास करत रहा. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes,
DPP, MCQ, theory, and most important Maharashtra engineering admission counseling across multiple domains.